आता बघा बँडविड्थ. आता कालच्या लेक्चरला बँडविड्थ पर्यंत येऊन थांबलो होतो आपण. मी तुम्हाला पॉईंट लिहून दिले होते त्यातले महत्वाचे. बँडविड्थ बघूया आता. ठीक आहे. आता बघा बँडविड्थ बघायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं होतं की बँडविड्थ काय असते. करंटची वेव्हफॉर्म आहे ही विथ रिस्पेक्ट टू ओमेगा. ओके. आणि इथं बघा ओमेगा 0. ही आहे ओमेगा 1 आणि ही आहे ओमेगा 2. आणि ही आहे मॅक्सिमम करंट IM. तर बँडविड्थ काय असते की इट इज अ रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज इन बिटवीन द पॉवर ऑफ द होल सर्किट बिकम्स हाफ. ठीक आहे. म्हणजे पॉवर निम्मी होते तिथं ह्या रिजनमध्ये. बघा इथं तर काय असणार आहे, या पॉइंटला असणार आहे P मॅक्स, मॅक्सिमम पॉवर जाणार. ठीक आहे सर्किट मधनं. आणि इथं काय असणार P मॅक्स बाय 2. इथं असणार P मॅक्स बाय 2. आणि या बँडविड्थ मध्ये करंट असतो बघा IM बाय रूट 2. ठीक आहे. IM बाय रूट 2 म्हणजे 70% ऑफ मॅक्सिमम करंट, एवढा करंट सर्किट मधनं फ्लो होतोय. ठीक आहे. आणि यालाच या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत याला आपण काय म्हणतो कॉर्नर फ्रिक्वेन्सीज किंवा हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज. यालाच आपण म्हणतो कॉर्नर फ्रिक्वेन्सीज किंवा हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज. कॉर्नर फ्रिक्वेन्सीज किंवा हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज. आणि लक्षात घ्या रेझोनंट फ्रिक्वेन्सी ही जी आहे ओमेगा 0 इज जॉमेट्रिक मीन ऑफ कॉर्नर फ्रिक्वेन्सीज. जॉमेट्रिक मीन ऑफ कॉर्नर फ्रिक्वेन्सीज याला म्हणायचं जॉमेट्रिक मीन. ठीक आहे. म्हणजे त्याला असं पण लिहितात ओके जॉमेट्रिक मीन ऑफ कॉर्नर फ्रिक्वेन्सीज किंवा कट ऑफ फ्रिक्वेन्सीज. ओके. आता एक पॉइंट लिहून घ्या.
ठीक आहे. बरं, आता एक डेरिव्हेशन आहे, पण डेरिव्हेशन देत नाही मी. डेरिव्हेशनची काही गरज नाही. ठीक आहे. आता बघा, डिफरन्स बिटवीन कॉर्नर फ्रिक्वेन्सीज इज इक्वल टू बँडविड्थ. ठीक आहे. म्हणजेच ω2 मायनस ω1, ω2 मायनस ω1 ही बँडविड्थ आहे, एवढी. बँडविड्थ. आणि याचं बघा उत्तर असते R/L. आता ह्याचं डेरिव्हेशन नको. ठीक आहे. पहिला ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिला आपण सोपं बघूया आणि मग पुढं बघू. डेरिव्हेशन आहे, ठीक आहे, पण आत्ता नको. आपण ज्यावेळी प्रॅक्टिस सेशन्स घेणार आहे ना, त्यावेळी हे डेरिव्हेशन्स येतील. कारण काय आहे, सगळंच पहिल्यांदा बंबार्डमेंट केलं की मग जेवढं लक्षात राहणार आहे तेवढं पण जाते. म्हणून सुरुवातीला आता लगेच नको. ओके. आता लिहा तिथं इम्पॉर्टंट पॉइंट्स म्हणा खाली. इम्पॉर्टंट पॉइंट्स. बँडविड्थ इज प्रोपोर्शनल टू R. असं लिहा फक्त. म्हणजे लय मोठं लिहू नका. बँडविड्थ प्रोपोर्शनल टू R हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, बँडविड्थ प्रोपोर्शनल टू R. त्यानंतर ω1 ω2 इज इक्वल टू 1/2 पाय FL आणि F0 असं लिहा. ω1 ω2 इज इक्वल टू 2 पाय FL ब्रॅकेट स्क्वेअर, 2 पाय F0L ब्रॅकेट स्क्वेअर. ते लिहून ठेवा, तुम्हाला त्याचा नंतर उपयोग होईल क्वेश्चन सॉल्व्ह करताना. ठीक आहे. अजून एक लिहा, तीन. F2 मायनस F1 इज इक्वल टू R/2 पाय L. R/2 पाय L. त्यानंतर चौथा पॉइंट लिहा, ω1 प्लस ω2 इज इक्वल टू √ ω2 मायनस ω1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 ω1 ω2.
याच्यावर क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे. कसा फॉर्म्युला आहे तो कळाला कधी? कळलं तुम्हाला? कळलं? ओके. हे जर नाही कळालं तुम्हाला तर कडेला लिहून ठेवा. हे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. हे लिहून ठेवा. ठीक आहे. कुठं कुठं? हां हां बरोबर आहे की. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सेमच आहे. काय मला नाही कळालं काय डाऊट तुमचा? काय म्हणलं? नाही 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 मायनस प्लसच. ठीक आहे. हे कडे लिहून ठेवा. आणि ही हिंट आहे. ठीक आहे. रिअरेंज केलंय फक्त. पुढचा पॉइंट आहे बँड विड्थ इज प्रोपोर्शनल टू आर. लिहिलं ना? पहिलाच पॉईंट लिहिला बहुतेक, बँड विड्थ इज प्रोपोर्शनल टू आर. आता त्याच्या पुढचा पॉईंट लिहा. रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज इंडिपेंडेंट ऑफ रेजिस्टन्स. रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज इंडिपेंडेंट ऑफ रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज इंडिपेंडेंट ऑफ रेजिस्टन्स. आता एक एक सांगू तुम्हाला डोकं कसं चालतंय. हे बघा, मी काय म्हणलं, बँड विड्थ R/L आहे ना? ठीक आहे. आता म्हणतात बँड विड्थ काय? ω2 मायनस ω1. म्हणजे बँड विड्थ ओमेगा आणि ω2 आणि ω1 वर डिपेंड आहे. ठीक आहे. बघा डोकं, ω0 ω1 आणि ω2 आणि पुढे काय लिहिलं? ω0 नॉट प्रोपोर्शनल टू किंवा इंडिपेंडेंट ऑफ R. आता म्हणते हे काय भानगड, म्हणजे लय अभ्यास व्हायला लागला की हे प्रॉब्लेम होतोय. बँड विड्थ तर ह्याच्यावर प्रोपोर्शनल आहे, हे ह्याच्यावर प्रोपोर्शनल आहे, मग हे का प्रोपोर्शनल नाही? हे ह्याच्यावर प्रोपोर्शनल आहे. ω0 या दोघांवर डिपेंड आहे ना. बँड विड्थ म्हणजे दोघांचा डिफरन्स, म्हणजे बँड विड्थ पण डिपेंड आहे. आणि बँड विड्थ प्रोपोर्शनल टू R म्हणले, पण ω0 नॉट इंडिपेंडेंट ऑफ R म्हटले. असं डोकं चालवायचं नाही. बँड विड्थ म्हणजे ही आहे, डिफरन्स आहे त्यांच्यातला. ठीक आहे. ते डिफरन्सवर डिपेंड आहे, डिफरन्सवर. लक्षात घ्या. म्हणजे डिफरन्स म्हणजे तुम्हाला ह्याचं उत्तर देतोय बघा, 10 वजा 5, उत्तर काय आलं? 5. हा 5 डिफरन्स आहे. 10 आणि 5 या दोन फ्रिक्वेन्सीज आहेत असं समजा. त्याच्या जागी मी हे पण घेऊ शकतो ना, ह्याचं पण उत्तर 5 येते, पण ह्या वेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. म्हणजे काय, मला काय सांगायचं आहे, पेपरमध्ये ह्याच्यावर क्वेश्चन आहे फिक्स. बँड विड्थ ही रेजिस्टन्सला प्रोपोर्शनल आहे, पण ω0 हे इंडिपेंडेंट आहे. लक्षात घ्या. बँड विड्थ म्हणजे दोघांचा डिफरन्सची व्हॅल्यू. कन्फ्यूज नका हो. ओके, परत लिहा पुढं.
ओमेगा 1 माइनस आर बाय 2l प्लस आर बाय 2l ब्रैकेट स्क्वेअर प्लस 1 अपॉन अंडर रूट एल सी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आणि ओमेगा 2 आर बाय 2l प्लस आर बाय 2l ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 अपॉन अंडर रूट एल सी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा पुढचा पॉइंट आहे पॅरलल रेझोनन्स. पॅरलल रेझोनन्स ठीक आहे. आता यालाच आपण कसं लिहू शकतो? 1 अपॉन आर म्हणजे जी 1 अपॉन जे एक्सेल मायनस जे बी एल आणि मायनस 1 अपॉन किंवा मायनस जे अपॉन एक्स सी इज इक्वल टू जे बी सी. काय म्हणतो आपण याला? ससेप्टन्स. बी म्हणजे ससेप्टन्स, रिएक्टन्सचा इन्व्हर्स. ठीक आहे. इंडक्टिव्ह ससेप्टन्स, कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स आणि वरचा जी म्हणजे कंडक्टन्स. ओके. आता बघा इथं y इज इक्वल टू जी प्लस जे बी सी मायनस बी एल. जे बी सी मायनस बी एल. आता बी सी इज इक्वल टू बी एल ॲट रेझोनन्स. मग बीसीची व्हॅल्यू काय येते? 2 पाय एफ सी आणि 1 अपॉन 2 पाय एफ एल. मग F0 इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट एल सी. हे देते सेम. ठीक आहे. आणि बघा पुढं I इज इक्वल टू काय लिहितो आपण? I इज इक्वल टू V ऑफ टी इंटू वाय. V ऑफ टी इंटू वाय.
आणि यावेळी काय होणार आहे बघा, व्ही ऑफ टी इंटू वाय म्हणजे व्ही ऑफ टी इंटू जी प्लस जे बी सी मायनस बी एल, मग ॲट रेझोनन्स आय ऑफ टी इज इक्वल टू व्ही ऑफ टी इंटू जी, व्ही ऑफ टी इंटू जी. ठीक आहे. म्हणजे बघा इथं आता न्यूमरेटरला डिपेंड आहे, म्हणजे इथं काय आहे, करंट ही बघा ही व्हॅल्यू जास्त आहे ना, पहिला ही व्हॅल्यू जास्त आहे बिफोर रेझोनन्स. न्यूमरेटरला म्हणजे मल्टिप्लाय होते तिथं, व्ही ऑफ टीला मल्टिप्लाय व्हायला लागला एक फॅक्टर, मग जास्त आहे. ॲट रेझोनन्स कमी झाले, त्यामुळे इथं बघा पॅरलल मध्ये काय होतंय, करंट हा असा येते आय ऑफ टी ओमेगा 0 जी, लक्षात घ्या, आणि इथं ओमेगा. ओमेगा 1 ओमेगा 2. आता इथे एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे बघा, साधं कॉमन सेन्स वापरून सांगायचं, जर हा I0 असेल म्हणजे हा एवढा जी असतो, म्हणजे तो करंट कशामुळे जाणार आहे असं लिहू आपण, जी मुळे. हा काय असणार आहे, आय मिनिमम. हा काय असणार आहे, जी, करंट बिकॉज ऑफ जी असं म्हणू आपण. ठीक आहे, असू दे. हा काय असणार आहे, आय मिनिमम. मग इथं काय होणार आहे, ॲट हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज करंट बघा रूट 2 टाइम्सनी वाढतो. इथं तिथं काय होतंय, कमी करंट कमी होतोय. इथं रूट 2 आय मिनिमम, आणि आय मिनिमम लक्षात ठेवा, आय मिनिमम करंट ॲट रेझोनन्स, रेझोनन्सच्या वेळचा करंट आहे तो. ठीक आहे, रूट 2 टाइम्सने वाढतो करंट ॲट हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज. तसंच बघा, जर मी इम्पिडन्सचा ग्राफ प्लॉट केला झेड विथ रिस्पेक्ट टू ओमेगा, तर हा काय होतो, हा असा आहे झेड मॅक्स ओमेगा 0. आता इथं काय होतंय, पॅरलल मध्ये ॲट रेझोनन्स इम्पिडन्स सडनली वाढतो, तिथं करंट सडनली ड्रॉप होतोय. आता जर असं व्हायला लागलं, करंट सिस्टम मधला सडनली ड्रॉप झाला आणि व्होल्टेज इम्पिडन्स सडनली वाढला, तर काय होतं, व्होल्टेज राईज होते, ओव्हरऑल सिस्टमचं व्होल्टेज वाढते त्यावेळी. ठीक आहे, तर लक्षात ठेवा हे असं. पुढं कारण सर्किटचं अपोजिशनच एवढं मोठं होतं ना तिथं, की
करंट यूज देत नाही त्यात एल आणि सी मध्ये. ओके, आता तिथं बघा इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथं एक, करंट सडनली कमी झालाय, करंट सडनली कमी झालाय, ठीक आहे. पण एल आणि सी मध्ये स्टोअर झालेला करंट असतो ना, जो एनर्जी ऑसिलेशनसाठी वापरला जातोय तो क्यू टाइम्सनी वाढतोय त्यातला. म्हणजे एकदा करंट आत आला ना तर तो फक्त एल आणि सी मध्ये ऑसिलेट व्हायला लागलाय आणि तो क्यू टाइम्सने, क्यू म्हणजे क्वालिटी फॅक्टर, जो इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सचा क्वालिटी फॅक्टर असतो तेवढ्या टाइम्सने वाढतो. आणि म्हणून याला काय म्हणतो आपण, करंट ॲम्प्लिफिकेशन सर्किट. हे जे आहे ना, तिथं काय होतंय त्यावेळी या दोघांमध्ये एनर्जी ऑसिलेशन चालू होतात. इकडून एनर्जी इकडून, म्हणजे याची याला परत याची याला अशी, ठीक आहे. म्हणजे ते ऑसिलेशन्स ॲट रेझोनंट फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीला ऑसिलेशन्स होतात, ठीक आहे. बघा ते पण लिहून देतो मी पुढं, ते महत्वाचे पॉईंट आहेत त्यात. त्यानंतर बघा मॉड बी, याचा ग्राफ बघायचा आपल्याला. आता मॉड बी सी काय बघितला, हा 2π FL. मॉड बी एल हा काय बघितला, 1/2π FL. 1/2π हा सी आहे बरं का, 2πFC BC म्हणजे, आणि BL म्हणजे 1/2πFL. आता बघा जो कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स बघतो आपण विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी ओमेगा, म्हणजेच हा काय ओमेगा सी, हा काय 1/ωL. तर बघा हा आहे तो लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, हा काय BC, हा ओमेगा सी, ठीक आहे, कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. आणि हा येतो असा BL ω0. आता हा रिजन काय, लेस दॅन ω0 आणि ω greater than ω0. आता इथं बघा, इथं BL जास्त आहे ना. मी तुम्हाला सांगितलं होतं आधी पॅरलल RLC सर्किटमध्ये सांगितलं होतं काय, की सर्किटचं नेचर ठरवताना पॅरललमध्ये तुम्ही कुणाकडे बघायचं, ससेप्टन्सकडे बघायचं, ठीक आहे. तिथं तुम्ही रिॲक्टन्स नाही डिस्कस करा, रिॲक्टन्स जर बोलला तुम्ही तर चुकलं, मग टर्मिनॉलॉजी चुकली आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलं तर असं का म्हणून. जर तुम्ही ससेप्टन्स बघितला, इथं ससेप्टन्स काय दिसतोय, बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स लहान आहे, ठीक आहे. इंडक्टिव्ह ससेप्टन्स जास्त आहे. म्हणजे बघा मी असं म्हणतो BL greater than BC, आणि इथं काय याच्या पुढं, येस करेक्ट. हा इथं काय आहे बघा, BL greater than BC, इथं काय आहे BC greater than BL. म्हणजे मला सांगा बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी सर्किट काय असणार आहे, इंडक्टिव्ह, आणि सिरीज मध्ये काय होतं, करेक्ट. हे लक्षात ठेवायचं बरं का, ह्याच्यावर पण क्वेश्चन आहेत, ह्याच्यावर पण क्वेश्चन आहेत. मग हे काय सर्किट इंडक्टिव्ह आणि इथं सर्किट ओके. आता मला या प्रश्नाचं उत्तर द्या, बिफोर
रेझोनंट फ्रिक्वेन्सी, इंडक्टर मधला करंट जास्त असणार का कॅपॅसिटर मधला करंट जास्त असणार? हा ना, इंडक्टर मधला, बर इंडक्टर मधला जास्त असणार नक्की. बर रिएक्टन्स मला सांगा, बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी रिएक्टन्स काय असणार आहे? बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी हे तुम्ही सांगायचं मला, थांबा. एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी आणि एक्सी ग्रेटर दॅन एक्सेल, हे बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी कुठलं आणि आफ्टर रेझोनंट फ्रिक्वेन्सी कुठलं? समोरच आहे, उलट का फक्त बीएल एक्सी ग्रेटर दॅन एक्सेल, यस बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी आणि हे आफ्टर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आफ्टर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आता मला सांगा, हे बघितलं तुम्ही, आता मला सांगा कॅपॅसिटिव्ह करंट जास्त असणार बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी का इंडक्टिव्ह करंट जास्त असणार? कॅपॅसिटिव्ह करंट जास्त असणार. इथे या, हे तर असंच होतं एक्झाम. आता तर समोर आहे डोळ्यासमोर, त्यावेळेस डोळ्यासमोर पण नसते. ठीक आहे, आणि एक्झामिनर असंच कन्फ्युज करतो. इन सिरीज रेझोनन्स दिस 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 दिस, सो इन पॅरलल रेझोनन्स व्हॉट, असं. आता मला सांगा, मी तुम्हाला सिरीज मध्ये सांगितलं होतं की तिथं तुम्हाला सर्किटचं नेचर जर काय असणार आहे हे जर बघायचं असेल तर व्होल्टेजकडे बघायचं. सिरीज रेझोनंट सर्किटमध्ये काय होतं, बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी व्हीसी ग्रेटर दॅन व्हीएल. सिरीजमध्ये काय होतं, व्हीसी ग्रेटर दॅन व्हीएल बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे सर्किट काय होतं, बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी कॅपॅसिटिव्ह होतं. सर्किट काय होतं, कॅपॅसिटिव्ह. ठीक आहे, सर्किट कॅपॅसिटिव्ह असला तर पॉवर फॅक्टर लिडिंग बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी, आफ्टर रेझोनंट फ्रिक्वेन्सी पॉवर फॅक्टर लॅगिंग. पण इथं काय होतंय बघा, बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी एक्सी ग्रेटर दॅन एक्सेल, हा जर मोठा असेल, याचा रिएक्टन्स मोठा असेल तर याचा अपोजिशन जास्त, म्हणजे जास्त करंट कशातनं फ्लो होणार, इंडक्टर मधनं. म्हणजे इथं काय असणार आहे, IL ग्रेटर दॅन IC बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, तुम्ही हा इथं बघा काय असणार आहे, इथं IL ग्रेटर दॅन IC. IL ग्रेटर दॅन IC आणि इथं काय असणार आहे, IC ग्रेटर दॅन IL. म्हणजे काय असणार आहे, पहिला पॉवर फॅक्टर लॅगिंग असणार आहे. पॉवर फॅक्टर लॅगिंग बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी, पॉवर फॅक्टर लॅगिंग, आफ्टर रेझोनंट फ्रिक्वेन्सी पॉवर फॅक्टर लिडिंग. ओके, मग बघा कन्क्लूड करू आपण आता. हे काय बघा, -90 लॅगिंग, हे काय +90 लिडिंग.
लिडिंग. आणि इथं काय असणार आहे, हे ओमेगा हे असणार आहे 0 डिग्री. ओके. आणि बघा पहिला काय आहे, पॉवर फॅक्टर हे असं येणार. ओके. UPF. आणि हे ग्राफचे शेप पण तुम्हाला विचारले जातात एक्झामला. ठीक आहे. पॉवर फॅक्टर लॅगिंग, पॉवर फॅक्टर लीडिंग, आणि हे कुठं असणार आहे, ॲट ओमेगा 0. पॉवर फॅक्टर अँगल, पॉवर फॅक्टर अँगल. ठीक आहे. पुढे बघा, ॲट रेझोनन्स. हां, IL काय लिहूया आपण, -JBL इंटू V(t). बरोबर ना, -J बरोबर आहे की. ठीक आहे. ॲट रेझोनन्स म्हणले मी. आता ॲट रेझोनन्स हे पण लक्षात ठेवा तुम्ही. सर्किट बिकम्स रेझिस्टिव्ह, BL इज इक्वल टू BC. म्हणजे सर्किटमध्ये फक्त रेजिस्टन्स राहतो आणि जो करंट आहे म्हणजे आय मिनिमम तो कुठनं फ्लो होतोय, फक्त रेजिस्टन्स मधून फ्लो होतोय. ठीक आहे. मग मी असं लिहू का, आय मिनिमम इज इक्वल टू V(t) इज इक्वल डिवायडेड बाय R. आणि आय मिनिमम म्हणजेच हा काय असणार आहे, I0 म्हणजे करंट ॲट रेझोनन्स. ठीक आहे. कुठला करंट रेजिस्टन्स मधून जाणारा करंट. समजून घ्या तुम्ही, रेजिस्टन्स मधून जाणारा करंट I0 म्हणजे आय मिनिमम म्हणजे रेजिस्टन्स मधून जाणारा करंट आहे. आपण कुठला बघायला लागलोय, IL इंडक्टर मधला करंट बघायला लागलोय आपण. ठीक आहे. मग बघा, -JBL, BLच्या जागी काय लिहू शकतो मी, -J अपॉन 2πfL इंटू V(t)च्या जागी असं लिहू का मी, R इंटू I0. मग बघा, -J इथं राहू दे, R डिवायडेड बाय ओमेगा L, R/ओमेगा L इंटू I0. आता R/ओमेगा L काय आहे, क्वालिटी फॅक्टर.
पॅरलल मधला लक्षात येते का? हा, मायनस जे इंटू क्यू इंटू I0 IL. ओके. आणि सिमिलरली तुम्ही ट्राय करू शकता. IC इज इक्वल टू जे क्यू इंटू I0. म्हणजे बघा, ह्याचा अर्थ काय? जर रेझोनन्सच्या कंडिशनमध्ये रेझिस्टन्समधून जाणारा करंट 5 एम्पियर असेल आणि आपण बघितलं नॉर्मल क्वालिटी फॅक्टर हा 5 पेक्षा जास्त असतो, ठीक आहे, जे चांगल्या क्वालिटीचे सर्किटमध्ये आपल्याकडे पण तेच कंडिशन आहे. तर समजा 5 एम्पियर करंट असेल रेझिस्टन्समधून जाणारा आणि 5 क्वालिटी फॅक्टर असेल, तर इंडक्टर आणि कपॅसिटरमधून किती करंट चाललाय? 25 एम्पियर चाललाय. 25 एम्पियर म्हणजे समजून घ्या तुम्ही कसं आहे ते, ठीक आहे. हे त्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण? करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर, सॉरी करंट ॲम्प्लिफिकेशन सर्किट. आणि क्यू म्हणजे काय असणार? करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर. क्यू म्हणजे काय असणार आहे? करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर. इथं करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर, ठीक आहे. किती पटीनं वाढणार आहे तो. क्यू म्हणजे क्वालिटी फॅक्टर तर आहेच, पण त्याला आपण इथं या केसमध्ये दुसरं नाव पण देऊ शकतोय, करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर. तुम्हाला एक्झाममध्ये हा शब्द वापरू शकतात ते, की करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर इज 5. त्यावेळी तुम्ही म्हणणार क्यू दिलाच नाही म्हणून तो शब्द वापरला जातो. एक्झाममध्ये असेच आहेत, ठीक आहे, क्वेश्चन्स आहेत. आता पॉईंट लिहून घ्या, पटपट लिहून घ्या. आणि ते पण आता वर लिहाय इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणा, इम्पॉर्टंट पॉईंट्स, आणि तिथंच लिहायचं की इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणा, आणि तिथं त्याच्या खाली लिहा ॲट पॅरलल रेझोनन्स आणि म्हणा पहिला आकडा. ॲट पॅरलल रेझोनन्स ॲट पॅरलल रेझोनन्स पहिला आकडा. नेट ॲडमिटन्स इज मिनिमम. नेट ॲडमिटन्स इज मिनिमम. नेट ॲडमिटन्स इज मिनिमम. ॲडमिटन्स म्हणलंय ना, नेट ॲडमिटन्स इज मिनिमम. सो करंट इज मिनिमम. सो करंट इज मिनिमम. So current is minimum. So it is considered as rejector circuit. Rejector circuit. Rejector circuit. So it is considered as rejector circuit. दूसरा कर लिया. The current through L and C, the current through L and C is Q times supply current. Is Q times supply current. Q times supply current.
So it is considered as current amplification circuit. So it is considered as current amplification circuit. Current amplification circuit. Current amplification circuit. Parallel resonant circuit is used as band stop filter. Band stop filter. Band stop filter. बैंड स्टॉप फिल्टर. ठीक है. बँड स्टॉप फिल्टर आणि एवढं लिहा. ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 दॅट इज बँडविड्थ दॅट इज 1/RC. ओमेगा 1 minus 1/2RC plus under root 1/2RC bracket square plus 1/under root LC bracket square. Omega 2 1/2RC plus 1/2RC plus ब्रॅकेट्स. ठीक आहे. आणि हे सेमच राहणार आहे. ओमेगा 0 इज इक्वल टू अंडर रूट ओमेगा 1 ओमेगा 2 हे सेमच राहणार. ठीक आहे. तर थांबू इथं आपण. उद्याच्या लेक्चरला ह्याच्यावरचे प्रॉब्लेम बघूया. ओके.